तर गाय आता मी आलेलो धीरज बरोबर लाईक धीरज शॉप मध्ये भाई. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या खूप भारी भारी आहेत आणि खूप भारी वाटतं बघून. सो तुम्ही बघू शकता का भारी भारी गणपतीच्या मूर्त्या आहेत भाई, सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत भाई. आणि हे गौऱ्या आणि गणपती, अरे छोटे गणपती पण आहेत. ओ भाई मोरवाली मूर्ती ती पण भारी वाटते बघायला. शपथ. अजून एक मला धीरजची नाही दाखवलेली बाई गोल्डन वाली, इकडे डायरेक्ट गोल्डन कपडा आहे भाई, पण भारी. हा पण बघ भाई, ह्याच्यामध्ये तर हात आहे भाई. शपथ. हाताच्या वरती गणपती बाप्पा. आणि आता धीरजला प्राइस विचारूया किती आहे कितीला, आणि त्याचा हे विचारूया की कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती आहेत. लेट्स गो. तर गाईज हा तुम्ही बघू शकता, हा कलरवाला आहे. रेट टाकतो शिवम गावी रेट टाकतो, आता आम्हाला बघायलाच लागेल. तर हे आहेत रेट दाखवण्यावाले, म्हणजे ते कलर वगैरे पण करतात आणि सगळं प्रॉपर हे पण करतात. एक मिनिट जरा कस्टमर आले. ऍक्च्युली तर गर्दी खूप असते शुभमला बघून आणि धीरजला बघून गर्दी खूप होते. तर म्हणजे आता मला कसे बघायचे माहितीये का, मला तुम्ही छोट्या गणपतीपासून सुरुवात करा ना. असे दीड दिवसाच्या गणपतीसाठी बाहेर येत नाही. अच्छा हे 1.5 दिवसाचे गणपती असतात खाली काय? पण येते बघ, छोटे छोटे दगडू ओके. हा दगडूशेठ आणि हा कोणता आहे? कोकणी. अच्छा. आणि हे मूर्तिकार आहेत, हे डोळ्यांना कलर वगैरे करतात. अजून आपलं आणि मोठ्या हे बुक आहेत. अच्छा हे जे येल्लो लावले ते बुक आहेत काय? बुक आहेत हे बघा. हा तरी पण साधारण किती प्राइस असेल या गणपतीची? ही मोजून मला तर वाटते तुमच्यासाठी 3,000 असेल. 3,000. हा. राऊंड फिगर 5.5. जर तुम्ही सुजलचं नाव घेतलं तर 3,000 करून टाकू. अरे थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हे बघा पुढे पुढे. हा पुढे. तर काय आता पुढे जाऊया आणि बघूया जरा मोठे गणपती, ह्याच्यापेक्षा जरा म्हणजे 1.5 दिवसाचे 3 दिवसाचे असतात ना गणपती. हो. पेंटिंग करू का मी? नको नको नंतर. हो भाई तुम्ही बघू शकता. तुम्ही एकदम भरचट असते आपल्याकडे. बघा बघा महादेव. महादेव माझ्या हातातून बनवलेला आहे. हे बघा हे बघा ज्वेलरी भरलेला हातातून बनवलेला आहे. अच्छा. बघा एकदा. तुम्ही बघू शकता हे मूर्तिकार आहेत आणि ह्यांची कलाकारी पण खूप चांगली आहे. तुम्ही फेटा वगैरे आणि डिझाईन वगैरे पण खूप चांगली केली आहे. कसा कसा विषय मोर. एक नंबर, खूप चांगलं वाटतंय. आई शपथ. जास्वंदवर. जास्वंदवर. अच्छा जास्वंदवर गणपती बाप्पा बसलाय, हे तुम्ही बघू शकता. पृथ्वीवर आहे आपला गणपती बाप्पा. अच्छा हे पृथ्वीवरती आहे. गणपती ही कोणती होती? ओ भाई. आणि हा पण गणपती बघा गाईस, खूप भारी आहे. गौड गणपती. हा मागच्या वर्षी खूप मोठा गणपती होता, गौड फेमस होता. हा बरोबर, हा एका पायावरती आहे ना? येस. ओ भाई एका पायावरती. अच्छा. हे बघ लालबाग स्टाईल मूर्ती भाई. अच्छा हे लालबाग स्टाईल मूर्ती भाई, काय बनवू शकतो भाई, काय भारी आहे. खाली मंडळासाठी पण मोठ्या मूर्ती. अच्छा मंडळासाठी पण गाईस मोठ्या मूर्ती आहे. हे तरी पण किती साधारण किती प्राइस असेल याची हे बघ खालची. खालची? तर तुम्ही ही मोठी मूर्ती बघू शकता, ही मंडळा वगैरे साठी असेल. आणि तरी पण मूर्तीची प्राइस किती असेल? 8,000 रुपये. तुम्ही तुझ्या जागेचं नाव घेऊन आला तर तुम्हाला 7,999 देऊन टाकू आपण. 7,999 ला भेटेल जर माझं नाव घेऊन आला तर. डायरेक्ट मग तुमच्या मूर्तीला पण असं आहे बघा, हे दिसेल. अच्छा बुक म्हणजे 1 रुपया कमी होईल जर तुम्ही माझं नाव घेऊन आलाल तर. 1 रुपयाने काय काय होऊ शकतं तुम्हाला? हो बरोबर आहे. तर हो हे पण छोट्या मूर्त्या खूप भारी आहेत. आई शपथ. आपली कोकणवाली दाखव भाई. कोकण. आतमध्ये हा तुमची मी ऐकले की कोकणामध्ये पण बुक झाली एक मूर्ती. आई शपथ. ही वाली आहे ना? अच्छा यास ही वाली गाईस तुम्ही बघू शकता. हो आई ही कोकणामध्ये बुक झाली. ही तरी पण किती प्राइस ला गेली? अच्छा ती माहिती नाही. ती माहिती नाही. अजून गणपती सोडून आपल्याकडे गणपती बाप्पा सोडून आपल्याकडे गौरी पण बनतात. बघा व्हेरी व्हरायटीज ऑफ इट. ओके इथे गणपती बाप्पा आणि गौऱ्या पण बनतात. तर तुम्ही जर तुम्हाला गौऱ्या पाहिजे असतील तर तुम्ही गौऱ्या पण घेऊ शकता आणि गणपती पाहिजे असतील तर सगळे टाईपचे गणपती पण आहेत भाई. आणि गौऱ्यांची प्राइस किती आहे? गौरींची प्राइस बरोबर जर तुम्ही कपडे लावून घेतले तर ती 8,000 पर्यंत. अच्छा ती पण 8,000 पर्यंत जाईल. काय नाही पण तरी तुम्ही ते सुजलचं नाव घेतलं. 8,000 -1 करू. म्हणजे 799 ला भेटेल जर माझं नाव करून घेतलं तर. तरी पण तुम्ही गाईस तुम्ही बघू शकता खूप भारी मूर्ती. ही बघा ही बघ भाई ही पण आई शपथ.
सापवाली ही पण भारी आहे. हो बाई, ही कलर केली आहे गोरी वाटतं. तयार झालेली बघा, प्लॅस्टिक लावले ते सगळे तयार झालेले. तर तुम्ही मूर्तिकार आहे आणि तुम्ही इकडचं हे पण आहे, तर तुम्हाला कसं वाटतं कलर वगैरे करताना? खूप भारी अनुभव नाही का, असं वाटतं बोलती मूर्ती आहे. एवढं भारी नाही का गणपती, अच्छा, डायरेक्ट मनात येईल. मनात बाकी येईल. तुमचं मोठे दादा सांगते. मोठे दादा, तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुम्ही गणपतीला कलर वगैरे करता? मस्त, काय सांगू हे बघा, इथं बिटं कसं मानतात. काही शपथ, म्हणजे तुम्ही हे फेटे वगैरे तुम्ही केले काय सगळे? अरे वा वा वा, चांगले फेटे केले. ज्वेलरीचं काम आपला भाऊ करतो नाही. अच्छा, ज्वेलरीचं काम आपला भाऊ करतो. तर गाईज आपण मूर्तिकारांना विचारूया की ते कसे बनवतात. आणि सो तुम्ही बघा किती भारी बनवतात ते. सर, दादा, तर तुम्हाला हा छंद कधीपासून लागला की तुम्ही मूर्ती वगैरे बनवायला लागले आणि एवढं छोटेपणापासून छंद आहे. हां हां पहिले आम्ही मूर्ती साफ वगैरे करायचो. हां जे पण पेंटर आहेत ना, हा. त्यांच्याकडे कामाला होतो. अच्छा, त्यानंतर शिकलो हा काम बिम करायला. ओके. तरी पण तुम्ही खूप भारी करता. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वारया नगरीचा तू, महाद्वार. तर काय आता मूर्तिकारांना विचारूया की हे मूर्ती वगैरे कसे बनवतात आणि ह्यांना छंद वगैरे कसा काय लागला. आणि आत्ता पण ते पेंट करतात मूर्तीला आणि खूप भारी वाटतंय बघताना. कायच तुम्ही बघू शकता, हे दोन आहेत मूर्तिकार. दादा, तुम्हाला हे तुम्ही कधीपासून शिकले? हे खूप छोटं होतं, 15 वर्षाचं होतो ना. अजून पण तुम्ही 15 वर्षाचेच दिसताय. हा, म्हणजे छंद आहे मला. अच्छा, आणि पहिले आम्ही ना हा. असं काम बिम वगैरे करायचो, असं पुसा वगैरे हे सगळं करायचो. त्यानंतर हळूहळू ना शिकलो हा काम करायला. अच्छा. त्यानंतर मजा पण येते, म्हणजे गणपती बनवायला असं मस्त वाटतं. ओके, आता तुम्ही ह्यांना डायमंड वगैरे लावणार? लावायचे पहिले कलर करायचे ना, हा, हा. ज्वेलरी लावायची. पहिले पुसून घेतो कारण की धूळ वगैरे खूप आहे. अच्छा, आणि तुम्ही कलर करता का प्रॉपर? हा. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे कलर वगैरेचा छंद कुठून लागला की तुम्ही? खरी मजा तर आहे ना डोळ्यांमध्ये. जेव्हा हा. डोळे करतो ना तेव्हा मूर्ती डायरेक्ट जिवंत होते नाही का. अच्छा खरी माझ्या डोळ्यात आहे. आणि ज्वेलरीमध्ये खरा रूप दिसतो नाही का देवाचा. बघा, अच्छा. बाकी मूर्ती. अरे वा वा, तुम्ही ह्यांची कलाकारी बघू शकता आणि तिकडे खूपच दाखवा ना, भारी आहे. तिकडे बघा. आणि तुम्ही हे पण बघू शकता की किती भारी मूर्ती आहेत. ह्यांनी पण हे सगळ्या दोघांनी मिळून, दोघी भावांनी मिळून बदलापूरमध्ये खूप मचवलं. आणि ह्या दोघांचं खूप नाव आहे कलाकार म्हणून बदलापूरमध्ये. कारण की अर्ध्यातल्या अर्ध्या, म्हणजे बदलापूरच्या अर्ध्यातल्या अर्ध्या खूप साऱ्या मूर्त्या ह्यांच्याचकडनं जातात. सो ह्यांचं खूप नाव आहे दोघांचं. ह्याचं नाव शुभम दादा आहे, ह्याचं नाव SP सुजल पाटील दादा. आणि हे दादा आहेत धीरज भोपे, हे ह्यांचं प्रॉपर कारभार आहे, काउंटरवरती असतात. म्हणजे कसं आमचा एक ग्रुप आहे, म्हणजे आम्ही सगळे लहानपणापासून करतो. आमचं स्वप्न हा, होता, हा. शेवटी झालं तो पूर्ण नाही का. अरे वा, खूप स्वतःचं चांगलं दुकान आहे. टाकायचं. हां हां. नाही तरी पण तुमची कलाकारी खूपच भारी आहे. थँक्यू. असं काही नाही. बाकी तुम्हाला कसं वाटलं आमचं दुकान, एकदा सांगा तुम्ही. एकच नंबर वाटलं. अजून तुम्ही कोणत्या कोणत्या टाईपच्या मूर्त्या केल्यात आणि कुठे कुठे जाऊन तुम्ही हे केलंय? म्हणजे आमच्या तर मूर्त्या म्हणजे कोकणा वेगणा ऑल ओव्हर इंडियामध्ये लागतात. गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. तर काय आता ह्यांना विचारूया की त्यांनी ही कला कुठून शिकली आणि हे कोणत्या कोणत्या टाईपच्या मूर्त्या बनवतात. आणि तुम्ही मूर्ती पण बघू शकता, ह्यांनी कलर वगैरे केली आहे. तर तुम्ही कोणत्या कोणत्या टाईपच्या मूर्त्या बनवता? सगळे पाहिजे ते कलर करून देऊ शकतो. तरी पण मी ऐकलं, दादा ऐकलं की सगळ्या टाईपचे बसलेली उभी अजून. हे बघा खूप स्टाईल आहे. बघा इकडे पण एक आहे, मागे एक आहे. हां हां. खूप स्टाईलचे बनवतो. आता थोडा इथं ज्वेलरीचं काम चाललंय. अच्छा, या गणपतीला तुम्ही बघू Almost झाली शकता आहे ती. ज्वेलरी वगैरे. हे बघा एक खाली झालं लावायचं वरती. ओके, अरे वा वा वा. ज्वेलरी लावायची मला. हा. या साईडला मी ज्वेलरी मस्त पैकी. अच्छा, म्हणजे तुम्हीच वगैरे कलर वगैरे तुम्हीच करता काय? हो, सगळं. अच्छा काय काय पुढचं बाहेर नाही तर आमच्याकडे फक्त विकायला असतं. अच्छा. अरे त्यांना ज्वेलरी विलरी बसतो. हा, अजून थोडं सजून आम्ही विकतो. अच्छा. तरी दोन्ही दादांचं काम खूप चांगलं आहे. रेटिंग आम्हाला. हां. आणि आता गाईड्स कस्टमर पण आले, तुम्ही बघू शकता. पाणी निघत नाही ना. येईल असं नको वाटतं. जाम झालं तो.
हा बघा इथं भारी वाटते रोडला. तू पण करत हां, आहेस तर गाईज तुम्ही आता बघू शकता की हे गणपतीला मूर्तीला डायमंड्स लावत आहेत आणि खूप भारी आहे. तरी पण साधारण या गणपतीची मूर्तीची प्राईस काय असेल? आणि 1700 पकडून चालत अच्छा 1700 वगैरे पकडून चला. हो भाई हे इकडून लावत आहेत. तेव्हा बघा शॉपर डायमंड लावल्यानंतर. हो बरोबर. मनापासून हे दोघं भाऊ करतात आणि हेच बघायला खूप आवडतं. आणि हा अंबरनाथवर नाही येतो, हा कात्रप तलावला राहतो. तर काय तुम्ही बघू शकता या भावांनी, दोन्ही भावांनी भाई काय मूर्ती बनवली आहे. भाई शपथ काय कलाकारी आहे यांची. तर तुम्ही या मूर्तीबद्दल काहीतरी सांगाल का मला? ही मूर्ती आमची खूप झाली आहे पण अजून थोडं ज्वेलरीचं काम बाकी होतं. अच्छा, अरे बापरे. आणि उरलेलं बाकीचं करत होतो म्हणजे खर्च वाटायला पाहिजे मूर्ती. ओके. कमी नाही पडली पाहिजे. बापरे खूप मस्त मूर्ती आहे, खूप आकर्षण वाटतंय. खूप भारी कपड्याचा बनवत आहे. हां तर तेच पेटा वगैरे शालू मस्तपैकी. ज्वेलरीची काय कमीच केली नाही यामध्ये. अच्छा. आणि तुम्ही हे फेटा वगैरे कुठून केलाय? फेटा हा काही महागडा कपडा आहे. हा. बघा याची चमक खूप जास्त आहे. हां हा तर आम्ही एक नाही तर आम्ही दोन्ही स्टाईलने केलाय म्हणजे कसं चांगलं खूप दिसेल. भारी दिसतोय. ओके. आई शपथ. कस्टमर बोलले की जास्त ज्वेलरी विलरी त्यासाठी त्यांच्या ज्वेलरी पण हिशोबाने. ॲड केले आम्ही. पेठेचं नाव खरं तर आहे ना कृष्णा पेठा आहे. हा खूप कमी बघायला भेटेल पण आमच्या दुकानात मोस्टली पब्लिक डिमांड असते मग आम्ही तसं बनवलंय. अच्छा. अरे वा वा. तर गायचं आता हे मोरपंख पण लावतात. ओ भाई आई शपथ. अच्छा अशी पण स्ट्रिप लावणार आहे काय? म्हणजे हे पूर्ण सेट वगैरे घेतात आणि मस्त दोन भाऊ, सगळ्या गणपतीला थोडं थोडं दोन भाऊ भाई, दोन्ही भाऊ खूप चांगले मूर्ती कलाकार आहेत. आणि तुम्ही यांच्या मूर्तीची कलाकारी बघू शकता तुम्ही या दुकानामध्ये येऊन. खूप गर्दी असते या दुकानामध्ये आणि हा काउंटरवरती असतो हे टॅगला आणि टॅग वगैरे लावतो. हो भाई. तर काय तुम्ही बघू शकता काय भारी मूर्ती आणि मला ही मूर्ती खूप आवडली. तुम्ही या मूर्तीची कलाकारी बघू शकता. इथे किती डायमंड्स आहेत आणि भाई इथे सगळं कपडे वगैरे पण खूप चांगले आणि शाल वगैरे पण खूप भारी आहे. भाई मूर्तीच खूप भारी आहे. मला तर पक्की आवडली मूर्ती. असं वाटतं मी डायरेक्ट घरी घेऊन जाईल पण ही मूर्ती बुक झाली आहे. सो मी भाई दुसरी घेऊन जाईल पण खूप भारी मूर्ती आहे भाई. सो आम्ही आता फोटो वगैरे काढले. बघायलाच भारी वाटते. असं वाटतं की मूर्तीला बघतच राहावं. ही खूप भारी. कस्टमर आहेत. मोदक खाऊ का गणपती? हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर. तर काय तुम्ही मूर्ती बघू शकता भाई फुल गोल्डन आहे. हे स्पायडर वा. हो तुम्ही बघू शकता. कपडा बिपडा प्रीमियम आहे एकदम एकदम मस्त बेगी आहे. भाई 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 काय मूर्ती आहे ही पण. वाव. जाऊ दे भाई स्पायडरच आहे काय नाही होत. सो गाईस तुम्ही मूर्ती बघू शकता फुल गोल्डन आहे आणि खूप भारी वाटते. काही पूजाचा कपडा आहे हा. खूप भारी आहे, खूप भारी मूर्ती आहे. तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. तर गाईस मी मूर्ती बघू शकता एका पायावरती आणि किती भारी मूर्ती आहे. हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायक. तर गाईस तुम्हाला मूर्त्या आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की या शॉपमध्ये. सो तुम्ही या शॉपचा मी तुम्हाला बॅनर पाठवेल. सो आता मी जातो घरी. चला बाय बाय.